नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. घरामध्ये गोंधळ असतो आणि त्याच वेळेस गिरिजा छकुली छकुली आवाज ऐकू येतो म्हणून त्या दिशेने जाते. नागेश्वर म्हणतो, कुठं राहिले सुनबाई, अजून कशा ते येई नाहीत. त्यावेळेस सगळेच काळजीमध्ये असतात. आता गिरिजा मात्र त्या खोलीच्या आतमध्ये जाते आणि बाहेरून सावी आणि उर्वशी दरवाजा लावून घेतात. हा सगळा त्यांचा प्लॅन असतो. उर्वशीने असा प्लॅन केलेला असतो की जेव्हा घरामध्ये गोंधळ होईल ना, त्यावेळेस आपण तिला कोंडून ठेवायचं. आणि आपल्याकडे एक छोटी मुलगी पण आहे, छकुली. उर्वशी म्हणते, आपला प्रॉब्लेम तर दादासाहेब आहेत, कारण दादासाहेबांना एकदा पटलं ना की त्यांनी त्या मुलीला इथं आणून चूक केली आहे, तर मग आपोआपच ते स्वतःच तिला घराबाहेर काढतील. मग सावी म्हणते, हे तुमच्या आधी लक्षात नाही आलं का? मग तू आधीच करायला पाहिजे होतं ना. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं सगळे प्रयत्न करून झाले, पण आता तू बघच, आजच्या गोंधळानंतर गिरिजाचं काही खरं नाही. आता दोघीही मनोमन हसतात, दरवाजा बाहेरून बंद करतात, निघून जातात. नागेश्वर वासंतीला म्हणतो, काय झालं, दरवेळेच झालं हे त्यांचं, कधीच टाईमावर येत नाही. तेव्हा वासंती म्हणते, ठीक आहे मी जाऊन पाहते. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन पाहतो. आता रुद्र सगळीकडे गिरिजाला आवाज देऊ लागतो. तो तिला खोलीतही शोधतो, मात्र ती त्याला कुठेच दिसत नाही. तो पुन्हा गोंधळाच्या ठिकाणी येतो. आता इकडे गिरिजा छकुली छकुली आवाज कुठून येतोय ते पाहते. तिला एक टेप रेकॉर्डर सापडतो. ती खूपच घाबरते. तिच्या लक्षात येतं की काहीतरी गोंधळ आहे. दरवाजाकडे जाते तर दरवाजा लॉक झालेला असतो. ती मोठमोठ्याने आवाज देऊ लागते, कोणी आहे का बाहेर, मी आतमध्ये अडकली आहे. पण तिचा आवाज ऐकायला कोणीही नसतं. ती आतमध्ये अडकलेली असते. सगळेजण चर्चा करू लागतात की मुलगी कुठे आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, काय हो, तुमच्या मुलीला सवयच आहे का असं अवेळी जायचं? तेव्हा दत्तू म्हणतो, मला तरी काय माहिती, मी तर आत्ताच आलो आहे. नागेश्वर म्हणतो, तुम्ही गोंधळ सुरू करा, देवांना बोलवा, आमच्या सुनबाई येतीलच. मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे गोंधळ सुरू करतात. जसं ते गोंधळ सुरू करतात तसं वासंतीला त्रास होऊ लागतो. इकडे गिरिजाला सुद्धा तो तिचा लहानपणीचा पाळणा दिसतो. ते खेळणं हळू लागतं. त्यानंतर तिला एक बाईसुद्धा दिसते, जिच्या हातामध्ये छोटं बाळ असतं. ती पुन्हा छकुली छकुली असा आवाज ऐकू लागते. आता इकडे वासंतीच्या अंगामध्ये देवी येते आणि ती तडक उठून सावीचा गळा पकडते. जोरजोरात ती ओरडू लागते, बोल, या घरच्या लक्ष्मीला कुठून कोडून ठेवलं आहेस तू? तेव्हा उर्वशी मध्ये येते. अहो वहिनीसाहेब, तुम्ही काय करताय तुम्ही हे? ती तिला बाजूला करून देते. रुद्रसुद्धा खूप घाबरतो, आईसाहेब तुम्ही काय करताय? नागेश्वर तर चांगलाच घाबरलेला असतो. याआधी वासंती असं कधीही वागलेली नसते. ती वारंवार सावीला एकच प्रश्न विचारते की घरची लक्ष्मी कुठं कोंडून ठेवली आहे. तेव्हा नागेश्वरला शंका येते आणि तो उर्वशीला म्हणतो की मला माहिती आहे, हे सगळं तुम्हीच केलंय. कुठं कोंडून ठेवले गिरिजाला? ती काही सांगत नाही. ते पुन्हा विचारतात, आम्ही एकदाच विचारतोय, कुठं ठेवलंय कोंडून? तेव्हा उर्वशी म्हणते की अडगळीच्या खोलीत. आता मात्र रुद्रला खूप मोठा धक्का बसतो. आत्या? आणि तो काहीच न बोलता तिथून तडक गिरिजाला आणण्यासाठी जातो. आता इकडे गिरिजाला पुन्हा ते भास होऊ लागतात. समोर असणारा पाळणासुद्धा हलू लागतो आणि ती चक्कर येऊन खाली कोसळते. तितक्यात रुद्र तिथे येतो आणि तिला तो पकडतो. विचारतो की काय झालं, तुम्ही इथं खाली कसे काय पडलात? तेव्हा गिरिजा काहीच बोलत नाही. ती सरळ रुद्रला मिठी मारते. तेव्हा रुद्र तिची समजूत काढतो. ती घाबरलेली असते आणि सारखी आतमध्ये बघत असते. तेव्हा रुद्र विचारतो, काय झालं, कोण आहे का आतमध्ये? चला आपण बघूयात. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नको, आपण ना इथून बाहेर जाऊयात ना. आता इकडे वासंती नागेश्वरच्या समोर येते. तिच्या अंगात देवी आलेली असते आणि नागेश्वर तर तिला पाहून खूपच घाबरतो. उर्वशीलाही खूप मनातून भीती वाटत असते की नेमकी काय झालंय. आता वासंती नागेश्वरला म्हणते की तू रसातळाला जाणार, जेवढी काही पापं केली आहेस ना, ती सगळी पापं तुझी उघड होणार. या सगळ्या पापांची शिक्षा तुला मिळणार. तू रसातळाला जाणार. तो मात्र खूपच घाबरलेला असतो. आता तितक्यात गिरिजा आणि रुद्र तिथे येतात. गिरिजा तिला म्हणते की आईसाहेब, आणि तितक्यात ती चक्कर येऊन खाली कोसळते. कारण देवीला जे करून घ्यायचं असतं ते मात्र झालेलं असतं. ती म्हणजे गिरिजाची सुटका. आता गिरिजा, रुद्र तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. वासंती शुद्धीवर येते. तिला गिरिजा पाणी देते. ती पाणी पिते आणि तिला प्रश्न पडतो की मी इथे कशी आली आणि काय झालं?
तेव्हा एक बाई सांगते, अगं तुझ्या अंगामध्ये देवी आली होती आणि तिनेच तुझ्या सुनेला सोडवून घेतलं. तेव्हा कुठे वासंतीला खूप छान वाटतं आणि ती देवीला नमस्कार करते, कारण गिरिजाची सुटका झालेली असते. आता गोंधळी पुन्हा गोंधळ सुरू करतात. नागेश्वर मनातच म्हणतो, यांनी हे मुद्दाम केलं आहे, नाटकच करत असतील त्या, कारण रुद्रसमोर काही बोलायचं नाही असं सांगून ठेवलं ना यांना, त्यामुळे त्या मुद्दाम असं वागतायत, या नाटकच करतायत हे आम्हाला चांगलं माहिती आहे, आम्ही पण बघून घेऊ. गिरिजा आणि रुद्र दोघीही जोडीने पूजा करत असतात. आता नागेश्वर रागातच उर्वशीकडे पाहतो आणि तिला हाताला धरून ओढतच खोलीमध्ये घेऊन जातो. आता नागेश्वर म्हणतो की तुम्हाला किती वेळा सांगायचं, कळणारच नाही आहे का तुम्हाला? तेव्हा उर्वशी म्हणते नाही कळणार. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो तुम्हाला समजून घ्यावं लागेल, ती पोरगी आम्ही कशाला सून करून आणू अशी. उर्वशी म्हणते, पण दादासाहेब तुम्ही तेच केले, तुम्ही त्या मुलीला या घरामध्ये आणले. मी कधीही तुमच्या विरोधामध्ये नव्हते, पण त्या मुलीचा या घरामध्ये राहण्याला माझा विरोध आहे आणि मी तो करतच राहणार. नागेश्वर म्हणतो, अहो दीदी तुम्हाला काय करायचं ते करा किंवा नको करू, पण 6 महिन्यानंतर त्या पोरीला आम्ही स्वतः या घरातून बाहेर काढणार आहे. उर्वशी म्हणते, कसं काय आणि मी कसा विश्वास ठेवायचा याच्यावरती? नागेश्वर तिला सांगतो की आम्ही त्या पोरीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही तिला जेवढी रक्कम दिली आहे तेवढी तिने मला 6 महिन्यानंतर परत करायची आहे. तिने 6 महिन्यानंतर हे घर सोडून जायचं आणि जर तिने असं केलं नाही तर आम्ही दिलेली सगळी रक्कम तिला परत करावी लागेल, त्यामुळे तिला जावंच लागेल. तेव्हा उर्वशी म्हणते, कशावरून तुम्ही खरं सांगताय? तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दाखवलं होतं आणि ते तर काही वेगळंच होतं. नागेश्वर म्हणतो, तुम्हाला समजतच नाही आहे ना, अहो 6 महिने फक्त कळ काढा. 6 महिन्यानंतर आम्ही स्वतःच तिला घराबाहेर काढणार आहे आणि जर तिने तसं केलं नाही तर मग मात्र आम्ही तिला या जगातूनच बाहेर पाठवून देऊ. मग उर्वशीला शंका येते आणि तिला तो अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट वाचलेला क्षण आठवतो. ती विचारते, मग ते सगळं काय होतं? तेव्हा नागेश्वर म्हणतो, बस का दीदी, एवढंच ओळखता का तुम्ही आम्हाला? अहो ते लोकांना दाखवण्यासाठी खोटं कॉन्ट्रॅक्ट होतं, खरं कॉन्ट्रॅक्ट अजूनही आमच्या कपाटामध्ये आहे आणि तुम्हाला विश्वास नसेल ना तर जा बघा, अजूनही तिथंच पडलं आहे ते. तेव्हा उर्वशीला खात्री पटते आणि तरीसुद्धा गिरिजा घरातून गेली नाही तर? तेव्हा नागेश्वर म्हणतो, जर ती गेली नाही ना तर तिला या जगातूनच आम्ही पाठवून देऊ, फक्त 6 महिने कळ सोसा जराशी. तेव्हा उर्वशी म्हणते, वा, आता तुम्ही आमचे दादासाहेब शोधताय. नागेश्वर तिला हात जोडून म्हणतो, आता काही करू नका, तुम्हाला तिच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही असंच दाखवा. आता दोघे तिथून निघून जातात. हे सगळं बोलणं प्रभासने ऐकलेलं असतं. प्रभास तर खूपच घाबरतो, कारण त्यांचं दोघांचं प्लॅनिंग त्याने ऐकलेलं असतं. गिरिजाचा जीव धोक्यात आहे हेही त्याला कळतं, पण करायचं काय हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे असतो. आता इकडे रुद्र आणि गिरिजा पूजा करत असतात. तेव्हा गिरिजा विचार करते की या घराशी माझं काय नातं आहे आणि हे असे भास मला सतत का होत आहेत. आता इकडे दत्तूच्या जरा पोटात दुखतं, त्यामुळे तो वरती येतो तर प्रभास त्याला तिथे उभा दिसतो. तो खूपच आश्चर्यचकित होतो. त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. नेमकी हा कोण आहे? तो जवळ जाऊन पाहतो आणि म्हणतो, अरे प्रभास, तू बरा झालास? तेव्हा प्रभास घाईघाईने त्याचं तोंड दाबतो. प्रभास म्हणतो, अरे मी बरा झालोय हे कुणालाही सांगायचं नाही आहे. तेव्हा दत्तू म्हणतो, पण असं का? प्रभास म्हणतो, अरे ते सगळं सांगायची वेळ नाही आहे ही, मी काय सांगतो ते ऐक. तुझी पोरगी गिरिजा या संपत्तीची खरी वारसदार आहे. अरे ती अंगद आणि देवकी महाजनची मुलगी आहे. तेव्हा मात्र दत्तूला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे गिरिजा या घरची खरी वारसदार आहे. सगळं सत्य आता दत्तूला समजलेलं असतं आणि गिरिजा विचार करत असते की या घराशी, त्या मुलीशी माझं काय नातं आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुद्र त्याच्या मनातील भावना गिरिजाला सांगायचं ठरवतो. तेव्हा गिरिजा म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचे, जसं माझं तुमच्यावर प्रेम नाही ना तसं तुमचंही माझ्यावरती प्रेम नाही. आता मात्र रुद्रला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे दत्तू ते कॉन्ट्रॅक्ट पाहतो, ते सगळं वाचतो आणि लगेचच गिरिजाला कळवायचं म्हणून तो तिला फोन करून एका मंदिरामध्ये बोलवतो.
पण नागेश्वरच्या खोलीमध्ये जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट पाहिलेलं आहे आणि नागेश्वरला याची भनकही लागणार नाही असं होणार नाही. नागेश्वर दत्तूचा पाठलाग करतो आणि चक्क त्याला तिथे तो मारून टाकतो. तो म्हणतो, ज्याला ज्याला सत्य समजणार त्याला त्याला आम्ही असा आडवा झोपवणार कायमचं. आता गिरिजा तिच्या बाबांना शोधत तिथे चाललेली असते. गिरिजा तिच्या बाबांचा जीव वाचवू शकेल का? का दत्तूचा मृत्यू होईल? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेंचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.